नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 9 मधील युनिट क्रमांक 2.2 हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन ह्या पाठाबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन, आता हेलन केलर ह्या कोण होत्या आणि ॲन सुलिव्हन ह्या कोण होत्या? तर Helen Adam Keller was an American author, political activist and lecturer. तर हेलन केलर हे एक अमेरिकन लेखिका होती, त्याचबरोबर ती पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होती, म्हणजेच राजकीय कार्यकर्ती होती, अँड लेक्चरर आणि ती प्राध्यापिका होती। त्याचबरोबर सी वॉज द फर्स्ट डीप ब्लाइंड पर्सन टू अर्न अ बॅचलर ऑफ आर्ट डिग्री, आणि ती अशी पहिली महिला होती की जी आंधळी आणि बहिरी असून सुद्धा तिनं बॅचलर ऑफ आर्टची डिग्री प्राप्त केलेली होती। तर अशी ही हेलन केलर। आणि ॲन सुलिव्हन, तर ॲन सुलिव्हन ही तिची टीचर होती, कोणाची? तर हेलन केलरची। ओके, तर चला मित्रांनो, आपण ह्या कथेमध्ये हेलन केलरबद्दल माहिती बघूया। तर या ठिकाणी हेलन केलरची एक कोटेशन दिलेली आहे बघा, नॉलेज इज लव अँड लाईट अँड व्हिजन। तर नॉलेज म्हणजे ज्ञान, ज्ञान हे प्रेम आहे, प्रकाश आहे, आणि विजन म्हणजे दृष्टी आहे। तर हेलन केलर म्हणते की ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती प्रेम आहे, ती प्रकाश आहे, आणि ती दृष्टीसुद्धा आहे। तर चला आपण पाठाला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपणाला विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। चला, Helen Keller became ill at the age of 2 and was left blind and deaf. So Helen Keller became ill at the age of 2. तर हेलन केलर ही अगदी 2 वर्षाची असताना, ॲट द एज ऑफ 2, 2 वर्षाची असताना ती आजारी पडली, अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डीप, आणि तिथून जेव्हा ती बरी झाली तर कशी बरी झाली? तर आंधळी आणि बहिरी होऊन, ब्लाइंड मीन्स आंधळी आणि डीप मीन्स बहिरी, म्हणजे आंधळी आणि बहिरी होऊन त्या आपल्या आजारातून ती बरी झाली। फॉर द नेक्स्ट 5 years सी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस। आता डार्कनेस म्हणजे अंधारलेलं, अँड एम्प्टीनेस म्हणजेच रिकामेपणा किंवा निराधार म्हणू। तर पुढील 5 वर्ष सी ग्रीव ती वाढली, कशी वाढली? तर अंधारलेल्या आणि रिकामेपणाच्या जगामध्ये वाढली ती, इन अ वर्ल्ड, म्हणजे पुढील 5 वर्ष, नेक्स्ट 5 years सी ग्रीव म्हणजे वाढणे, ती कशी वाढली? तर अंधारलेल्या आणि रिकामेपणाच्या जगामध्ये ती वाढली। सी वॉज अफ्रेड अलोन अँड विदाउट एनी अँकर। आता विदाउट एनी अँकर, आता अँकर म्हणजे काय होते? तर मदत करणारी व्यक्ती। या ठिकाणी आपण त्याचा अर्थ काय पकडूया? मदत करणारी व्यक्ती। अफ्रेड म्हणजे घाबरलेली, अलोन म्हणजे एकटी। तर सी वॉज अफ्रेड, ती घाबरलेली होती, ती एकटी होती, अँड विदाउट एनी अँकर, किंवा तिला कोणी मदत करणारा नव्हता। धिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर who would change her life. And this is the story of her meeting. आणि ही कथा तिच्या भेटीची आहे, कोणाच्या? द टीचर, त्या शिक्षिकेच्या भेटीची आहे, की हू इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन, की जिनी वुड चेंज हर लाईफ, की जिनी तिचं जीवनच बदलवून टाकलं। त्या टीचरच्या मीटिंगची म्हणजे भेटीची ही काय आहे? कथा आहे। दिस इज द स्टोरी ऑफ मीटिंग हर टीचर, तिच्या टीचरच्या भेटीची ही कथा आहे, हू वुड चेंज हर लाईफ, की तिनं तिचं जीवनच बदलवून टाकलं। ओके, मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर अँड मॅसफील्ड सुलिव्हन कम टू मी। द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ म्हणजे माझ्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस मला आठवतो, कोणता? तर इज द वन ऑन विच माय टीचर, की माझी शिक्षिका, जिचं नाव होतं ॲन मॅसफील्ड सुलिव्हन कम टू मी, की जी माझ्या जीवनामध्ये आली, आणि तो दिवस हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ते अजूनही मला आठवते की माझी शिक्षिका ती माझ्या जीवनात आली।
आय एम फिल्ड विथ वंडर. आय एम फिल्ड विथ वंडर. वंडर मीन्स आश्चर्य. व्हेन आय कन्सिडर द इमिजरेबल कॉन्ट्रास्ट. आता इमिजरेबल म्हणजे काय तर अमाप, आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे काय तर परस्पर विरोधी असा एक प्रकारची तफावत म्हणूया आपण. कोणामध्ये बिटवीन द टू लाईव्ज म्हणजे दोन जीवनांमध्ये विच इट कनेक्ट, की जे एक दुसऱ्याशी काय केलेले आहेत जुडलेले आहेत. म्हणजे जे एक दुसऱ्याशी जुडलेले जे ते दोन जीव आहेत त्यांच्यामध्ये अशी अमाप अशी तफावत असून सुद्धा ते एक दुसऱ्यासोबत जुडले, त्याचा मला काय वाटत आहे वंडर म्हणजे आश्चर्य वाटत आहे, अशी हेलन केलर म्हणतो. इट वॉज द 3rd ऑफ मार्च 1887. आणि तो जो दिवस होता इट वॉज द 3rd ऑफ मार्च म्हणजे 3 मार्च 1887चा दिवस होता. 3 months बिफोर आय वॉज 7 year old. म्हणजे 3 महिन्यापूर्वी आय वॉज 7 year old, की मी 7 वर्षाची होण्यापूर्वी 3 महिन्यात पूर्वीचा दिवस. म्हणजे ती जी लेखिका होती जी हेलन केलर होती ती 7 वर्षाची होण्याच्या 3 महिन्याच्या पूर्वीचा दिवस होता. तो कोणता तर 3rd March 1887. ओके. On the afternoon of that eventful day, I stood on the porch, dumb and expectant. On the afternoon of that eventful day, म्हणजे त्या घटनेच्या दुपारी. ऑन द आफ्टरनून म्हणजे त्या दुपारी, कोणत्या तर त्या घटनेच्या दिवशीच्या दुपारी. आय स्टूड ऑन द पोर्च, मी आपल्या घराच्या पोर्च म्हणजे पडवी. तर मी आपल्या घराच्या पडवीमध्ये उभी होती. कशी उभी होती? डम निशब्द, अँड एक्सपेक्टंट, आणि एक्सपेक्टंट म्हणजे अपेक्षेने, आणि निशब्द आणि अपेक्षेने मी आपल्या घराच्या पडवीमध्ये उभी होती. कधी तर दॅट इव्हेंटफुल डे, की जी घटना घडली त्या दिवशीच्या दुपारी. ओके. आय गेज्ड वॅग्युली. आता वॅग्युली म्हणजे काय होते तर अस्पष्टपणे. मी असा अस्पष्ट असा गेस केला फ्रॉम माय मदर साईन अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इन द हाऊस दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. तर ती म्हणते की आय गेस वॅग्युली. आता मी अस्पष्ट असा अंदाज बांधला की फ्रॉम माय मदर साईन, कशावरून की माझ्या जे आईची जी साईन होती, म्हणजे माझ्या आईची जे खुणा होत्या, साईन म्हणजे खुणा, माझ्या आईच्या खुणेवरून, की अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो, की माझी आई जी होती ती घाईघाईने, हरिंग टू अँड फ्रो म्हणजे इकडे तिकडे ये जा करत होती इन द हाऊस घरी. अँड दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन, आणि त्यावरून मी असा अंदाज बांधला की निश्चितच काहीतरी अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन, म्हणजे निश्चितच काहीतरी अनपेक्षित असं काहीतरी घडणार, असं मी काय अंदाज बांधला, गेस केला. कसं तर वॅग्युली अस्पष्ट असा गेस केला. कशावरून तर माझ्या मदरच्या सायन्सवरून, म्हणजे माझ्या आईच्या म्हणजे खुणा म्हणू आहे की नाही, तर तिच्या घाईघाईच्या फिरणेवरून, तिच्या खुणावरून मी काहीतरी अनपेक्षित घडेल असं मी अंदाज बांधला. सो म्हणून आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स, आणि म्हणून मी दरवाजाकडे गेली आपल्या घराच्या, अँड वेटेड म्हणजे वाट पाहिली, ऑन द स्टेप आणि पायऱ्यावर मी वाट पाहिली. द आफ्टरनून सन प्रेटेंडेड द मास ऑफ हनीस्कल दॅट कवर्ड द पोर्च. द आफ्टरनून सन म्हणजे तो दुपारचा जो सूर्य होता, प्रिटेंडेड म्हणजे आत घुसणे, कशाच्या, द मास ऑफ हनीस्कल दॅट कवर्ड द पोर्च, की जी हनीस्कल म्हणजे सुगंधित फुलाची जी वेल होती, त्या सुगंधित फुलाच्या वेलीमध्ये तो दुपारचा सूर्याच्या किरणे घुसले, की जी कुठे होते, दॅट कवर्ड द पोर्च, की जीनं कशाला कवर केलं होतं, पोर्चला, म्हणजे त्यांच्या घराच्या जो समोरचा जो भाग असतो की नाही, त्याला आपण काय म्हणतो, पडवी. त्या पडवीला त्यांनी कवर केलेला जो हनीस्कलचा जो वेल होती त्याच्या आतमध्ये घुसला. अँड फेल ऑन माय अपटर्न फेस, आणि माझ्या आता अपटर्न म्हणजे काय होते तर त्याला आपण काय म्हणू, उजळलेल्या चेहऱ्यावर, आणि माझ्या उजळलेल्या चेहऱ्यावर तो दुपारची सूर्यप्रकाश पडत होता. ओके. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लिव्ज अँड ब्लूझम which had just come forth to greet the sweet southern spring. My fingers, माझी जी बोटे होते, लिंगर्ड म्हणजे रेंगाळणे,
लिंगर्ड म्हणजे रेंगाळणे. ऑलमोस्ट अनकॉन्शियसली, अनकॉन्शियसली म्हणजे न कळतपणे. ऑन द फॅमिलियर लीव्ज म्हणजे जे ओळखीचे जे लीव्ज होते. ब्लूझम म्हणजे बहर जो होता, विच हॅड जस्ट कम फॉर टू ग्रीट द स्वीट साऊदर्न स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आपण जे म्हणतो. म्हणजे दक्षिणेकडील जो अतिशय गोड असणारा जो वसंत ऋतू होता, त्याचे काय ते ग्रीट म्हणजे स्वागत करत होते असं वाटत होतं. म्हणजेच लेखिकेला काय म्हणायचं आहे की बघा, माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्ज अँड ब्लूझम. म्हणजे माझे जे बोटे होते ते लिंगर्ड म्हणजे काय तर ते त्याच्यामध्ये रेंगाळत होती. कशी न कळतपणे. कशावर? तर माझी फॅमिलियर जी लीव्ज होती, पाणी होती, जो बहर होता, त्याच्यावर माझी बोटे ही न कळतपणे रेंगाळत होती. कशासाठी? विच हॅड जस्ट कम फॉर टू ग्रीट द स्वीट साऊदर्न स्प्रिंग म्हणजे वसंतातील, अतिशय गोड असलेल्या वसंतातील ऋतूचे स्वागत करण्यासाठी माझी जी बोटे होती ती त्या पानांवर काय करत होती? रेंगाळत होती. I did not know what the future held of marvel or surprise for me. And I did not know, मला माहीत नव्हतं, what the future माझं भविष्य held of marvel. मार्वल मीन्स नवल अँड सरप्राईज म्हणजे आश्चर्य. म्हणजे माझ्या जीवनामध्ये म्हणजे मला माहीत नव्हतं की माझ्या जीवनामध्ये भविष्यामध्ये काय नवल घडणार किंवा काय असं आश्चर्य घडणार हे मला माहीत नव्हतं. Anger and bitterness had preyed upon me continually for a week, and deep languor had succeeded this poisoned struggle. सो अँगर म्हणजे राग, बिटरनेस म्हणजे कटुता, अँड प्रेड म्हणजे शिकार, अपॉन मी कंटिन्युअली फॉर अ वीक म्हणजे कितीतरी आठवडे मी राग आणि कटुताची काय झालेली होती? शिकार झाली होती. अँड अ डीप लँगूर हॅड सक्सीड दिस स्ट्रगल. अँड लँगूर म्हणजे काय तर थकवा. लँगूर म्हणजे थकवा. हॅड सक्सीज नेट स्ट्रगल म्हणजे काय तर संघर्ष. अँड उत्कट असा म्हणून उत्कट अशा संघर्षाने, त्या यशाच्या उत्कट अशा संघर्षाने मी काय गेलेली होती? थकून गेली होती. खूप थकून गेली होती असं ती हेलन केलर आपल्याला ह्या कथेच्या माध्यमातून सांगत आहे, म्हणजे ह्या पाठाच्या माध्यमातून सांगत आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड. सो हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग. म्हणजे हॅव यू एव्हर बीन ॲट द सी डेन्स फॉग. डेन्स फॉग म्हणजे काय तर धुके. कुठले? समुद्रावरचे धुके आहे की नाही, दाट धुके. डेन्स म्हणजे खूप दाट धुके. तर तुम्ही कधी समुद्रामध्ये म्हणजे किंवा समुद्रावर दाट धुके पाहिले आहात का? वेन इट सीम्स ॲज इफ अ टँजिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. की असं वाटतं की त्या जणू स्पर्श करता येईल अशा वाटणाऱ्या शुभ्र सफेद, व्हाईट म्हणजे शुभ्र, सफेद असा अंधार म्हणू आपण, आहे की नाही, त्यांनी आपल्याला शट करून ठेवले, बंदिस्त करून ठेवलेले आहेत असे आपल्याला वाटतो. सीम्ड म्हणजे वाटणे. अँड द ग्रेट शिप आणि एखादे मोठे जहाज. ग्रेट शिप म्हणजे मोठे जहाज. ओके. टेन्स अँड अनॉक्सियस म्हणजे टेन्स म्हणजे तणावपूर्ण, अनॉक्सियस म्हणजे अस्वस्थ. ग्रॅब्ड हर वे टुवर्ड द शोअर विथ द प्लमेट अँड साऊंडिंग लाईन. आता प्लमेट म्हणजे काय तर त्याला या म्हटल्यामध्ये ओळंबा किंवा जे साऊंडिंग लाईन आहे म्हणजे सरळ रेषा जी आहे. तर ओळंब्याच्या सरळ रेषेत जो शोर म्हणजे किनारा, तर त्या किनाऱ्यामध्ये तो काय ग्रॅब चाचपडत आहे असं वाटत आहे. अँड यू वेटेड विथ अ बीटिंग हर्ट फॉर समथिंग टू हॅपन. आणि धडधडत्या बीटिंग म्हणजे धडधडता जो हृदय, हर्ट म्हणजे हृदय, म्हणजे धडधडत्या हृदयाने समथिंग काहीतरी टू यू वेट टू हॅपन. आणि धडधडत्या हृदयाने काहीतरी घडण्याची तुम्ही काय वाट पाहत आहात. वेट म्हणजे वाट पाहत आहात. आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. आणि माझे शिक्षण सुरू होण्याच्या पूर्वी, आहे की नाही, आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. माझे एज्युकेशन सुरू होण्याच्या पूर्वी माझे जीवनसुद्धा कसे होते? लाईक द
शिप, त्या जहाजासारखे होते. ओनली आय वॉज विदाऊट कंपास आर साऊंडिंग लाईन, की फक्त माझ्याजवळ आय वॉज विदाऊट कंपास. आता कंपास म्हणजे काय, तर जे होका यंत्र म्हणतो आपण, ज्याला काय म्हणतो, होका यंत्र म्हणजे दिशादर्शक, की समुद्रामध्ये जर आपण कुठं हरवलो तर आपल्याला तो कंपास काय दिशा दर्शवतो. म्हणजेच तिला म्हणायचं आहे की माझ्यापाशी फक्त काय नव्हते, तर तो होका यंत्र नव्हतं. आय वॉज विदाऊट कंपास ऑर साऊंडिंग लाईन. आणि माझ्यापाशी ती हे नव्हती, काय म्हणतो आपण त्याला, खोली मोजण्यासाठी ती साऊंडिंग लाईन नव्हती, किंवा माझ्यापाशी तो कंपास नव्हता. अँड हॅड नो वे ऑफ नोविंग हाऊ नियर द हार्बर. आणि अँड हॅड नो वे ऑफ नोविंग म्हणजे तिथं तो बंदर किती जवळ आहे हे जाणून घेण्याचं तिथं काहीही मार्ग नव्हता, म्हणजे काही उपाय नव्हता की बंदर किती जवळ आहे. वॉज लाईट गिव मी लाईट, प्रकाश द्या मला प्रकाश द्या. वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल, तो माझ्या हृदयाचा निशब्द काय होता, टाहो होता. अँड द लाईट ऑफ लव शोन ऑन मी इन दॅट व्हेरी अवर, आणि त्याच वेळी तो प्रेमाचा प्रकाश मला गवसला. अँड लाईट ऑफ लव म्हणजे प्रेमाचा प्रकाश, शोन ऑन मी इन द व्हेरी अवर, आणि त्याच वेळी मला म्हणजे प्रेमाचा प्रकाश गवसला. ओके. आय फेल्ट अप्रोचिंग फूटस्टेप्स. फेल्ट म्हणजे वाटलं, अप्रोचिंग म्हणजे दिशेने, फूटस्टेप म्हणजे पावले. मला असं वाटलं की माझ्या दिशेने ती पावले येत आहेत. अँड आय स्ट्रेच आउट ऑफ माय हँड ॲज आय सपोज इट वॉज माय मदर. अँड आय सपोज इट वॉज माय मदर, ती माझी आई म्हणून मी माझे हात स्ट्रेच केले म्हणजे काय केले, तर पुढे केले. समवन टूक इट, कोणीतरी माझ्या हाताला पकडलं. अँड आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म ऑफ हर हू हॅड कम टू रिव्हेल ऑल थिंग्स टू मी. आता रिव्हेल म्हणजे काय होते, तर प्रगट करणे, म्हणजे सगळं काही मला प्रगट करण्यासाठी. ऑल थिंग्स टू मी अँड मोर दॅन ऑल थिंग्स एल्स टू लव मी, म्हणजे कोणीतरी माझं जे हात आहे ते हातात घेतले, आणि जी मला सगळ्या गोष्टीचा काय रिव्हेल म्हणजे साक्षात्कार घडवणार होती. त्या सर्वापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे काय, सो अँड मोर दॅन ऑल थिंग्स एल्स टू लव मी, ती माझ्यावर काय तर प्रेम करण्यासाठी ती आली होती. टू लव मी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी आली होती. ओके. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम अँड गेव मी अ डॉल. म्हणजे आल्यानंतर जे दुसऱ्या द मॉर्निंग आफ्टर माय टीचर म्हणजे दुसऱ्या सकाळी माझ्या टीचरनी कम शी लेड मी इन टू हर रूम, ती मला आपल्या रूममध्ये घेऊन गेली. अँड गिव मी अ डॉल, आणि मला काय दिली, बाहुली. द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूट हॅड सेंट इट अँड लॉरा ब्रिजमॅन हॅड ड्रेस्ड इट. म्हणजेच ती बाहुली जी होती ती पर्किंग इन्स्टिट्यूट आहे ना, पर्किंग इन्स्टिट्यूटच्या छोट्या अंध मुलांनी ती पाठवलेली होती. सेंड म्हणजे पाठवलेली होती. अँड लॉरा ब्रिजमॅन हॅड ड्रेस्ड इट, आणि लॉरा ब्रिजमॅननी तिला काय केलं होतं, ड्रेस्ड केलं होतं म्हणजे सजवलं होतं. बट आय डिड नॉट नो धिस अंटिल आफ्टरवर्ड्स, पण मला ते खूप नंतर समजले आहे ना. आफ्टरवर्ड्स म्हणजे नंतर, मग नंतर मला ते कळले. व्हेन आय प्लेड विथ इट अ लिटल व्हाईल, जेव्हा मी तिच्याशी थोडा वेळ खेळत होती. लिटल व्हाईल म्हणजे थोडा वेळ, जेव्हा तिच्याशी थोडा वेळ खेळत होती. मिस सिल्व्हन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड द वर्ड DOLL. आणि जेव्हा मी तिच्यासोबत खेळत होती, सिल्व्हन आणि माझी जी टीचर होती मिस सिल्व्हन, स्लोली हळूवारपणे तिनं स्पेल म्हणजे स्पेलिंग इन टू माय हँड, माझ्या हातावर लिहिली. कोणते, द वर्ड DOLL डॉल. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन धिस फिंगर प्ले अँड ट्राय टू इमिटेट. मग मी ह्या बोटाच्या खेळामध्ये खूप आनंद घ्यायला लागली. इंटरेस्ट इन धिस फिंगर प्ले, आणि बोटाचे जे खेळ होते त्याच्यामध्ये मला खूप आनंद व्हायला लागला. अँड ट्राय टू इमिटेड,
आणि मी त्यांची काय नक्कल करण्याचा प्रयत्न करते. इमिटेट म्हणजे नक्कल करणे. इमिटेट म्हणजे नक्कल करण्याचा मी प्रयत्न करत होती. व्हेन आज फायनली सक्सीड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली, आणि जेव्हा मी ते जे लेटर्स आहेत ते करेक्टली म्हणजे योग्य लिहिण्यामध्ये जेव्हा सक्सेस झाली, म्हणजे शेवटी जेव्हा ती अक्षरे, व्हेन फायनली, फायनली म्हणजे शेवटी, शेवटी जेव्हा ती अक्षरे बनवण्यात काय झाली, सक्सेस झाली, यशस्वी झाली, आय वॉज फ्लज्ड विथ द चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड. तेव्हा चाइल्डिश प्लेजर, आता चाइल्डिश प्लेजर म्हणजे काय, तर बालसुलभ आनंदाने, आहे की नाही, तर ती बालसुलभ आनंदाने अँड प्राईड, प्राईड म्हणजे अभिमानाने, अभिमानाने ती काय फ्लुज्ड म्हणजे फुलून गेली. आय वॉज फ्लुज्ड म्हणजे ती एकदम फुलून गेली. कशाने, तर बालसुलभ आनंदाने आणि अभिमानाने ती फुलून गेली. कधी, व्हेन व्हेन सी सक्सीड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली, की जे अक्षरे आहेत ती करेक्टली लिहिण्यामध्ये जेव्हा ती सक्सेस झाली तेव्हा ती बालसुलभ आनंदाने आणि अभिमानाने फुलून गेली. ओके. रनिंग डाउनस्टेअर टू माय मदर, आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर अ डॉल. आणि जेव्हा ती रनिंग डाउनस्टेअर, डाउनस्टेअर म्हणजे खाली पायऱ्यावरून खाली जात असताना कुठं, टू माय मदर माझ्या आईकडे, म्हणजे तिच्या आईकडे, आय हेल्ड अप माय हँड, तेव्हा तिनं काय, तर तिचे हात वर करून, तिचे हात वर करून ती अक्षरे गिरवत होती. मेड द लेटर्स फॉर अ डॉल म्हणजे ते डॉल जी अक्षरे होती ती काढत होती. अँड आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड ऑर इवन दॅट वर्ड्स. आणि ती म्हणते की मी ते लिहित असताना तिला कळतही नव्हतं की ही काय लिहित आहे, ती शब्द लिहित आहे की काय लिहित आहे, तिला कळतही नव्हतं. स्पेलिंग वर्ड्स आर इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड म्हणजे तिला माहीतही नव्हतं की हे जे वर्ड्स आहेत की काय आहेत, एक्झिस्टेड म्हणजे ती अस्तित्वात आहेत की काय आहेत ते तिला माहीत नव्हतं, परंतु ती लिहित होती. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन्स. आणि लाईक मंकी लाईक म्हणजे एखाद्या माकड जसं इमिटेशन्स करतो की नाही, तर एखाद्या माकडासारखी फक्त ती काय करत होती, नक्कल करत होती. कशाची, तर आपल्या बोटाची, है ना. इन द डेज दॅट फॉलोड आय लर्न टू स्पेल इन द अनकॉम्प्रेहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. आणि आता अनकॉम्प्रेहेंड, आता अनकॉम्प्रेहेंड म्हणजे काय होते, तर अनाकलनीय. अनकॉम्प्रेहेंड म्हणजे काय होते, अनाकलनीय म्हणजे न कळतपणे, तर न कळतपणे वे टू ग्रेट मेनी वर्ड्स. आणि अशा प्रकारे ती न कळतपणे अनेक वर्ड्सची स्पेल म्हणजे स्पेलिंग ती लिहित होती. अमॉंग देम पिन, मग त्याच्यामध्ये कशाची, पिन, हॅट, कप अँड अ फ्यू वर्ब्स लाईक सीट, स्टँड अँड वॉक. आणि काही क्रियापदे सुद्धा होती त्याच्यामध्ये, जसं सीट म्हणजे बसणे, उभं राहणे आणि चालणे. अशा प्रकारची क्रियापदांची सुद्धा तिनं काय प्रॅक्टिस केली, आहे ना. ती लर्न टू स्पेल, ती स्पेल लिहायला शिकली. कशात, दिस अनकॉम्प्रेहेंडिंग. अनकॉम्प्रेहेंडिंग म्हणजे अनाकलनीय म्हणजे तिला माहीत नसताना अजाणतेपणीच म्हणू आपण ती शिकली. ओके. त्याच्यामध्ये काही क्रियापदे सुद्धा होती. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक बिफोर आय अंडरस्टूड दॅट. ओके. But my teacher had been with me several weeks before I understood that everything has a name. आणि प्रत्येक गोष्टीचं नाव असते, आहे ना. एव्हरीथिंग हॅज अ नेम, एव्हरीथिंग हॅज अ नेम. प्रत्येक गोष्टीचं नाव असते हे कळण्याआधी माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर. आणि कितीतरी आठवडे माझी जी शिक्षिका काय माझ्याबरोबरच होती. काय, तर प्रत्येक गोष्टीला नाव असते हे कळण्याआधीपर्यंत माझी शिक्षिका बरेच आठवडे माझ्याजवळ म्हणजे माझ्यापाशी होती. ओके. आय होप यू अंडरस्टूड वेल. सो वी शुड स्टॉप हियर अँड कीप प्रॅक्टिसिंग अँड हॅव अ फन.
See you next video in the second part of the